नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज. महागाई भत्ता वाढ होण्यापूर्वीच कर्मचाऱ्यांचा हा भत्ता वाढला. चला तर पाहूया यासंबंधीची सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून वर्षातून 2दा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात आहे. सध्या महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांना 46% एवढा महागाई भत्ता लागू आहे आणि विशेष म्हणजे या नवीन वर्षात देखील 2दा DA वाढवला जाणार आहे. जानेवारी 2024 पासून यामध्ये आणखी 4% वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. म्हणजेच हा भत्ता 50% पर्यंत जाणार आहे. याबाबतचा निर्णय मात्र मार्च 2024 पर्यंत घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी मात्र राज्यातील काही राज्य कर्मचाऱ्यांसाठी वर्तमान शिंदे-फडणवीस पवार सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. नुकत्याच 2 ते 3 दिवसापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने राज्यातील काही कर्मचाऱ्यांना दरमहा ठोक भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या मंत्रालयीन विभागातील लिपिक टंकलेखकांना हा भत्ता लागू करण्यात आलेला आहे आणि या संबंधित कर्मचाऱ्यांना आता दरमहा 5,000 रुपये एवढा रोख भत्ता दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी या चालू महिन्यापासूनच होणार आहे आणि या संबंधित कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळण्यापूर्वीच मोठी भेट सरकारकडून देण्यात आली आहे. परिणामी संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 4 जानेवारी 2024ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा निर्णय झालेला असून त्याची अंमलबजावणी या चालू महिन्यापासून होणार आहे. मंत्रालयात काम करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर अधिकचा ताण आहे. यामुळे हा ताण लक्षात घेता या संबंधित कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून हा दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.